दीपालीने WhatsApp ग्रुपच्या संदर्भात उचललेलं एक छोटंसं पाऊल खूप छान पुढे जायला लागलंय बरं. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दीपालीने मयुधिका फूड होम डिलिव्हरी सर्व्हिस नावाने एक WhatsApp ग्रुप तिचं स्वतंत्र तयार केला आहे बरं का. आणि त्यावरती आम्ही ज्या रेसिपीज बनवतो चॅनलसाठी त्याच्या छोट्याशा 10-15 सेकंदाचे रेडी पदार्थाचे आम्ही क्लिप त्यावरती शेअर करतो आणि त्या माध्यमातून तो पब्लिक त्या ग्रुपमध्ये तो पब्लिश होतो आणि त्यातनं मग आम्हाला डिमांड येते त्या पदार्थांची. अशाच पद्धतीने आम्हाला 30 वड्यांची ऑर्डर आम्हाला मिळाली. ती साधारणपणे आम्ही चतुर्थीच्या आदल्या दिवशी पब्लिश केलेली असल्यामुळे आम्हाला दुसऱ्या दिवशी त्यांना योग्य वेळेवरती ते त्यांनी डिमांड केली आणि आम्ही ती सप्लायसुद्धा करू शकलो. बरं, आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण रेसिपीसह याचं नफ्या तोट्याचं संपूर्ण गणितसुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत बरं का. इथे आपण साधारणपणे 400 ग्रॅमच्या आसपास साबुदाणा घेतला आहे. रात्रभर भिजून घेतलेला हा साबुदाणा आपण परातीमध्ये मस्त मोकळा करून घेतला. त्यामध्ये 70 ग्रॅम भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलंय आणि 5-7 हिरव्या मिरच्यांचा भरडा सुद्धा घातलाय आणि तो सुद्धा मिक्स करून घेतलाय बरं का. त्यामुळे त्या मिरच्यांचा रंग छान हिरवा राहतो. आता इथे आपण एका मिक्सरच्या भांड्याला हिरव्या मिरच्या घातल्या काही, त्यामध्ये किसून घेतलेलं मस्तपैकी ओलं खोबरं घातलंय. त्यात थोडंसं दही घालायचंय, 1 चमचा साखर घालायची बरं का आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे छान मस्तपैकी थोडंसं पाणी घालून छान फाईन याची पेस्ट आपण तयार करून घेतली. तुम्ही बघू शकता हिरव्या मिरचीचा मस्तपैकी त्याला रंग आला आहे. इकडे आपण एका तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे. त्यात जिरं तडतडल्यानंतर ही सगळी मस्तपैकी हे सगळं वाटण, ही चटणी आपण त्यामध्ये फोडणीसाठी घातली आहे बरं का. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने फोडणी दिलेली ही चटणी अतिशय मजेदार लागते बरं का. दही आणि खोबऱ्याची ही चटणी तुम्ही जर अशा साबुदाण्याच्या वड्यांबरोबर बनवली तर अफलातून तुम्हाला याचं कॉम्बिनेशन वाटेल ना. तुम्ही याच्यानंतर कधीच अशा वेगळ्या चटणीच्या नादी लागणार नाही. हीच खोबऱ्याची चटणी तुम्ही तयार करून खाणार. चटणीचं वैशिष्ट्य म्हणजे आंबट, गोड आणि तिखट असं एकदम मिश्र अशी या चवीची ही चटणी असते बरं का. अशाच काहीशा युनिक गोष्टींमुळे दीपालीच्या रेसिपींची ही क्रेज सगळीकडे वाढत चालली आहे बरं का दिवसेंदिवस. त्यामुळे तिला इतकी डिमांड या पदार्थांसाठी यायला लागलेली आहे, कारण आपण काहीतरी थोडंसं वेगळं त्यामध्ये प्रेझेंट करत असतो. तुम्ही बघू शकता तिथे आता आपण हे सगळं मिश्रण परातीमध्ये साबुदाणा, बटाटा, सगळं शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. ते छान हाताने मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आपण 200 ग्रॅम इतका उकडलेला बटाटा ह्या साबुदाण्यामध्ये मिक्स करत आहोत बरं का. आणि हे सगळं जितकं जास्त तुम्ही मिक्स करणार तितका तुमचा वडा मजेदार बनतो बरं का. इथे आता तुम्ही बघू शकतात या वड्यांचं मस्तपैकी सगळं मिश्रण तयार झालेलं आहे. हलकासा पाण्याचा हात लावून दीपाली ह्या सगळ्या वड्यांना थापून घेणार आहे बरं का. तुम्ही बघू शकतात हातावरती अशा पद्धतीने आपल्याला ज्या आकाराचा वडा हवा आहे तेवढा आपण त्याचा गोळा तोडायचा आहे आणि त्याला मस्त अशा पद्धतीने हाताने थापायचं आहे आणि हलकंसं पाण्याचं बोट वापरून आपण त्याला सेंटरला अशा पद्धतीने आपण होल करत आहोत बरं का. तुम्ही बघू या वड्यांचं पीठ कुस्करताना जी त्यामध्ये घातलेली मिरची असते तिचा हाताला थोडासा नंतर त्रास होतो बरं का. तुम्हाला जे करणारे असतील, जाणकार असतील त्यांना त्याचा अनुभव असेलही. दीपाली मात्र या सगळ्या गोष्टी विदाऊट ग्लोव्ज करते. तुम्हाला जर वाटलं तुम्ही ग्लोव्ज वापरू शकतात, पण तिला ग्लोव्ज वापरणं काही आवडत नाही या पदार्थांमध्ये याच्यासाठी सुद्धा. पण जर का तुम्हाला याच्यानंतर जर त्रास झाला तर दीपाली जे करते मी ती तुम्हाला सांगतो, ती हलकंसं खोबऱ्याचं तेल या हातांवरती अप्लाय करते किंवा वडे वगैरे किंवा हे तिचं सगळं काम झालं की लगेचच सगळे भांडे घासण्याचं वगैरे पुढचं जे काम असतं करून घेते. म्हणजे मग त्या निमित्ताने त्यातला सगळं पाण्याच्या संपर्कात येऊन तिचं सगळं हातावरचा जो तिखटपणा असतो तो कमी होऊन जातो. इथे आपण तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपण हे सगळे वडे असे थापून घेतले होते. तुम्ही बघू शकतात अतिशय कोरडे असे ते सुरुवातीला वडे दिसत आहेत बरं का. आणि गरमागरम तेलामध्ये आपण हे सगळे आता वडे अशा पद्धतीने सोडून घेत आहोत. ते तळताना तेल मजेदार असं गरम ठेवलं पाहिजे. कचोरी समोस्याच्या अगदी उलट्या पद्धतीने हा साबुदाणा वडा तळला जातो बरं का. याला एकदम हाय फ्लेमवरती तुमचं तेल गरम असलं पाहिजे आणि एक एक करून थोडंसं एक 5 सेकंदाचा गॅप आपण प्रत्येक वडा सोडताना ठेवायचा आहे, म्हणजे जेणेकरून ते वडे चिटकण्याचा प्रश्न येत नाही. तुम्ही बघू शकतात आपले वडे अतिशय मजेदार पद्धतीने अगदी मोकळे आणि अगदी क्रिस्पी असे आपण तळून घेतलेले आहे. साधारणपणे ते 4 मिनिटांमध्ये तुमचे हे वडे मस्तपैकी खरपूस असे सोनेरी रंगावरती तळले जातात बरं का. तुम्ही बघू शकतात तोंडाला पाणी सुटले ना तुमच्या. आपण अशा पद्धतीने सगळ्या क्लिप्स आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करतो, म्हणजे आपलं अगदी ओपन किचन आपण सगळ्यांसमोर दाखवत आहोत. त्यामुळे सगळ्यांना त्यातला क्लीनलीनेस, हायजीन आणि सगळ्या गोष्टी दिसतात आणि मग लोक आवर्जून घेतात बरं का. चांगल्या गोष्टी जर असतील मार्केटमध्ये तर घेणारे आणि खवय्ये सुद्धा असतात. चला अशा पद्धतीने आपण पुढचा लॉट सुद्धा तळून घेऊया. तुम्ही अशा पद्धतीने सगळे वडे तयार करून ठेवू शकतात बरं का. आणि एक एक मस्तपैकी गरमागरम तेलामध्ये अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त तळून घ्यायचे आहेत. आणि खरपूस वड्यांची मजा म्हणजे तो खातानाच जाणवतो बरं का. त्याचं तुम्हाला नुसतं वर्णन ऐकून उपयोग होणार नाही, त्याचा तुम्ही जेव्हा लाभ घेणार तेव्हाच तुम्हाला त्यातला मजा आणि त्यातली गंमत कळणार आहे. आपण ही संपूर्ण ऑर्डर आता पूर्ण करत आहोत.
30 वडे आपल्याला डिलिव्हर करायचे आहेत. मी सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना इथून आव्हान करत आहे बरं का, तुम्ही अशाच व्हॉट्सअप ग्रुपचा किंवा तुमच्याकडे असलेल्या सोशल मीडिया हँडलचा तुम्ही उपयोग करा आणि तुमच्याकडे जी काही कला असेल ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा बरं का. तुम्हाला असंच काहीतरी त्यातनं अगदी कमर्शियल आस्पेक्ट तुमचा पुढे येऊ शकतो आणि तुम्हाला 2 पैशाचं अर्निंग करणं हे सहज घरबसल्या सहज शक्य होऊ शकतं, असं मी तुम्हाला आव्हान करतो. आणि तुम्ही प्रयत्न करा, एकदा पाऊल उचला. एक छोटीशी स्टेप तुम्ही जर घेतली तर तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि त्यातनं तुम्हाला खूप पुढचे मार्ग सापडतील बरं का. आम्हाला जेवणातल्या मसाल्याच्या भाज्यांची सुद्धा डिमांड यायला लागलेली आहे बरं का. त्या संदर्भात सुद्धा चर्चा आमच्या ग्रुपवरती घडायला लागलेली आहे. ती सुद्धा आम्ही लवकरात लवकर पूर्तता आता लवकर करणारच आहोत. त्याचे व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. नोटिफिकेशन बेल तुमचं हिट करून ठेवा. तिच्या मेनू कार्डवरती खूप इंटरेस्टिंग पदार्थांची लिस्टिंग करायला सुरुवात केलेली आहे बरं का. तुम्हाला खूप मजा येणार आहे अशाच व्हिडिओंची आणि आम्ही ती कशा पद्धतीने पूर्तता करत आहोत आणि त्याचं सगळं काही गणित आम्ही तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत बरं का. तुम्ही बघू शकता तिथे मजेदार हा व्हिडिओ आम्ही कंप्लीट केलेला आहे. आशा करतो घरातून इन्कम सोर्स उपलब्ध करण्याची ही कन्सेप्ट आमची तुम्हाला खूप आवडली असेल आणि आजचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला खूप आवडला असेल. नक्की ट्राय करा. भेटूया पुढील भागात अशाच मनोरंजक माहितीपूर्ण व्हिडिओंचा. तोपर्यंत बघत राहा मयुधिका रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.